दानवे अमरनाथ दानवेने तुम्ही नोटीस पाठवली कालच्या प्रकरणात, असं समजतं काय प्रकार आहे? खरं काल त्याने जो आक्षेपार्ह आरोप माझ्यावर त्यांनी केला आणि सगळ्या चॅनलला त्यांनी नोटांची गड्डी असेल, कोणते लाल टी शर्टवाला व्यक्ती आहे आणि मग त्यांनी सांगितलं की आमदारांचं असं कृत्य आहे. त्यांना ओपन चॅलेंज करायला दिलेलं आहे की त्यांच्याकडे कुठले जर खरंच पुरावे असतील तर त्यांनी जनतेसमोर सादर करावेत, त्यातली त्रिवार सत्य पडताळून बघावी. पण AIच्या माध्यमातून मॉर केलेला जो फोटो टाकून पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचं कटस्थान उबाटाच्या माध्यमातून दानवे साहेबांनी केलं आहे, हे आपल्या त्रिवार सदबीत आहे. काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी टाकणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाही आहे आणि आज त्यांनी माझं पत्र घेऊन थोडंसं घुमजाव केलेलं आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे, जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, या मताशी मी सहमत आहे. पण आता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतात असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉर केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे, अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत, असे प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. तुमचा व्हिडिओ जो आहे तो AIच्या मार्फत बनवलेला असल्यासारखं वाटतं, कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवलाय का? आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, मॉर कुठलाही फोटो मॉर करून त्याच्या AIच्या माध्यमातून दाखवायचं, असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे जास्त गांभीर्याने बघणं उचित नाही. नोटीस दिली आहे, मी तुम्हाला नोटीसचं परत देतो. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्यरीती नाही आणि त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलंय. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये काय असं म्हटलं, त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा. हा सगळा खेळ जो आहे तो तटकरेंनी रचलाय, कारण की तटकरे या सगळ्या खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. लाव रे. ऐका ना, आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नात्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो. ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. हा व्हिडिओ नक्की ना. बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं पुरावे काय भेटलेत का तटकरेंनीच हे केलं म्हणून काही? मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे, हाच फोटो. प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात, हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? नाही 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 नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा, त्यांनी आता मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास कराव्या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली, तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार का? विधानसभेत, लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, जिंकवला. हा वॉर का आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वा पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळं पाहिजे असतं. आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? परंतु मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहात? आता भेटणार मी मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार.
जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेला नोटीस दिलेली आहे. अंबादास दानवेला अजून कोणाला नोटीस दिली? नाही अंबादास दानवेला मी नोटीस दिली आहे, बाकी आधी कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल त्या तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं, शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगड मधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबर आहे, कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही. जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. पालकमंत्री पदाचा हा वाद आता विकोपाला जातो. नाही रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील, त्याविषयी आम्ही कायम आहोत. तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही. ओके ठीक थँक्यू सर. नोटीस द्या.